हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी शुभम देशमुख. आपला या ट्रेडिंग कोर्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आपला हा कोर्सचा पहिला व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत की एक ब्रीफमध्ये सिलेबस, आणि तो सिलेबस कुठल्या प्रोसेसने आपल्याला कंप्लीट करायचा आहे, त्याची एक प्रोसेस पाहायची आहे आपल्याला. त्यानंतर जो फर्स्ट टॉपिक आहे आपला, व्हॉट इज स्टॉक मार्केट, तो इन डिटेल्स मग आपण टॉपिक याच्यामध्ये कव्हर करू. तर सर्वप्रथम आपला जो सिलेबस आहे, जे पॉइंट्स सिलेबसचे आहेत कंटेंट, ते सुरुवातीला बघू. की सर्वप्रथम आहे टेक्निकल अनालिसिस. आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे टेक्निकल अनालिसिस विथ इंडिकेटर्स. त्याच्यानंतर कम्प्लीट प्राइस ॲक्शन थेअरी, जी प्राइस ॲक्शन कॅन्डलस्टिकच्या बेसिसवरती, सायकोलॉजीच्या बेसिसवरती जी फॉर्म होते, आणि त्याच्या मागची जी सायकोलॉजी आहे, जे फॉर्मेशन आहे, आणि जे चार्टवरती इंटरप्रिटेशन दिसते आपल्याला इन द फॉर्म ऑफ प्राइस आणि त्याचे ॲक्शन्स, तर ही कम्प्लीट जी थिअरी आहे, ती थिअरी आपल्याला पाहायची आहे. त्यानंतर थर्ड टॉपिक आपला इंटरडे ट्रेडिंग. म्हणजे आपण इंटरडे ट्रेडिंग आणि टाइप्स ऑफ ट्रेडिंग कव्हर करणार आहोत, ज्याच्यामध्ये इंटरडे ट्रेडिंग राहील, स्विंग ट्रेडिंग, ट्रेडिंग सायकोलॉजी. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम. त्यानंतर कन्सिस्टंट प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी आपल्याला याच्यामध्ये पाहायची आहे, की एक कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल राहू अशी कुठली स्ट्रॅटेजी आपण वर्क करू, किंवा कुठले रूल्स फॉलो केले, सिस्टीम फॉलो केली, तर आपण कन्सिस्टंट बेसिसवरती रिटर्न याच्यामध्ये आणू शकतो. आणि एक स्टॉक सिलेक्शन मेथड, एक प्रॉपर वे, एक एक अशी प्रोसेस की ज्यावर आधारित आपण राईट स्टॉकचं सिलेक्शन करू, आणि ते राईट स्टॉक्स आपल्याला राईट रिझल्ट किंवा आउटकम देतील. तर एकंदरीत एवढं सर्व आपण याच्यामध्ये पाहणार. हे झालं प्रोसेस. आता आपल्याला पाहायचं आहे की प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग स्टॉक मार्केट, की एक स्टॉक मार्केट राईट दृष्ट्या अंडरस्टँड करायसाठी एक प्रोसेस आहे, आणि त्या प्रोसेसने गेले तरच आपल्याला प्रत्येक गोष्टी त्याच्या मागचं त्याचा अर्थ कळतो. आणि इच अँड एव्हरी जो कन्सेप्ट आहे, तो प्रत्येक गोष्टीसोबत लिंक आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की की व्हॉट इज स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंग काय आहे. पहिल्या टॉपिकमध्ये आपण तो कव्हर करतोय. देन नेक्स्ट आहे आपला टेक्निकल अनालिसिस विथ इंडिकेटर्स. त्यानंतर आपल्याला मार्केट स्ट्रक्चर विथ सायकोलॉजी हे पाहायचं आहे. त्याच्यानंतर पाहायचं आहे आपल्याला प्राइस ॲक्शन थेरी. आता इथे बघा, जोपर्यंत तुम्हाला मार्केटचं स्ट्रक्चर आणि सायकोलॉजी समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला प्राइस ॲक्शन थेरी ही बिलकुल कळणार नाही, की प्राइसची ॲक्शन काय आहे, प्राइस आपल्याला काय इंडिकेट करत आहे, बाय करत म्हणजे प्राइस अप ट्रेंडला जात आहे की डाऊन ट्रेंडला जात आहे, प्राइस कुठल्या डायरेक्शनला जाते. तर हे जी थिअरी आहे, जी प्राइसची ॲक्शन्स आहे, ती फक्त आणि फक्त कधी कळू शकते आपल्याला, की मार्केटचं स्ट्रक्चर आणि सायकोलॉजी कळल्याच्या नंतर. ओके. म्हणजेच प्राइस ॲक्शन थिअरी कम्प्लिटली मार्केट स्ट्रक्चरवरतीच डिपेंड आहे. त्यानंतर आपल्याला हा टॉपिक झाल्याच्या नंतर प्राइस ॲक्शन समजेल. त्याच्यानंतर आपल्याला कॅन्डलस्टिक्सचा अर्थ कळेल. कॅन्डलस्टिक तोपर्यंत कळणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला रिस्क मॅनेजमेंट मेथड कळेल. कॅन्डलस्टिक समजल्याच्या नंतर रिस्क मॅनेजमेंट मेथड कळल्याच्या नंतर आपण ट्रेड मॅनेज करू शकतो, की प्रॉपरली ट्रेड कसा घ्यायचा. नंतर त्याचं मॅनेजमेंट, आणि त्यामध्ये पण सिस्टीम आणि रूल्स आहेत, ते आपल्याला डिटेल्समध्ये पाहायचे. नेक्स्ट टॉपिकमध्ये मग आपण कॅपिटल मॅनेजमेंट जो आहे तो टॉपिक कव्हर करतोय. तर त्या टॉपिकवरची जी कमांड आहे ती याच्यानंतरच येईल. देन लास्ट वन आहे ट्रेडिंग सायकोलॉजी, आणि नंतर मग फायनली ट्रेडिंग सायकोलॉजी. एकंदरीत आपण प्रत्येक टॉपिकमध्ये पण सायकोलॉजी चेक करणारच आहोत. कॅन्डलस्टिकच्या मागे सायकोलॉजी काय आहे, रिस्क मॅनेजमेंट मागची सायकोलॉजी काय, आणि एकंदरीतच लास्टला सुद्धा आपण ट्रेडिंग सायकोलॉजी इन द इसेन्स फॉर्ममध्ये आपल्याला ते पाहायचं आहे. तर एवढ्या गोष्टी कव्हर झाल्यात. तर ही प्रोसेस आहे प्रॉपर वे न आपल्याला प्रत्येक टॉपिक समजण्याची. आणि याच्यामध्ये काय होते, जर तुम्ही डायरेक्ट कॅन्डलस्टिकचा अभ्यास करत असाल किंवा प्राइस ॲक्शन थिअरीचा अभ्यास करत असाल, पण तुम्हाला सायकोलॉजी माहित नाहीये, मार्केट स्ट्रक्चर, मार्केट फेज कसं काम करतं, मार्केटची सायकल कशी वर्क करते, या गोष्टींचा जर अभ्यास नसेल, तर हे जे नॉलेज आहे हे एकमेकांसोबत लिंक होत नाही. आणि मग तुम्हाला प्रॉपरली जे ॲज अ ट्रेडर, किंवा ॲज अ तुम्हाला जो काही टाईपचा जो ट्रेडर बनायचा आहे, स्विंग ट्रेडर असो, इंट्राडे ट्रेडर असो, किंवा तुम्हाला एक चांगला इन्व्हेस्टर बनायचं असेल, तर ही जी प्रोसेस आहे ही फार महत्त्वाची. आणि याच प्रोसेसमधून जर गेलेत तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा एकमेकांसोबतची लिंक कळेल. तर तर एवढे टॉपिक्स आहेत. चला तर नेक्स्ट आहे. आता इथे बघा, आपला जो ट्रेडिंग कोर्स आहे तो अशाच पद्धतीने डिझाईन केलाय की याच्यामध्ये तुम्हाला कुठला डाऊट राहणार नाही, आणि प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये क्लिअर होईल.
याच्यामध्ये मेजर गोल और इसेन्स ऑफ द कोर्स आपला असा आहे की तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर अतिशय डीपली कळेल की मार्केटचं स्ट्रक्चर फेज काय आहे, सायकल कशी काम करते, याच्यामध्ये तुम्हाला डाऊट नसेल, मार्केट स्ट्रक्चरवर तुमची कमांड येईल. नंतर सेकंडली तुमचा मेजर गोल तुम्हाला याच्यातनं फुलफिल होईल की ट्रेडिंग कोर सायकोलॉजी, ट्रेडिंगची जी कोर सायकोलॉजी आहे ती सायकोलॉजी तुमची तशी बिल्डअप होईल. आणि थर्ड वन आहे ट्रेडिंग बिझनेस माइंडसेट. हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. ट्रेडिंगमध्ये मोस्ट ऑफ द ट्रेडर्स जे फेल होतात ते याच कारणामुळे होतात की त्यांचा बिझनेस माइंडसेट नसतो. 99% ट्रेडर्स फेल होण्याचं कारण तेच आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंगचा बिझनेस माइंडसेट तुमचा डेव्हलप होईल. तर ह्या मेजरली 3 गोष्टी आहेत, ह्या आपल्या कोर्सच्या इसेन्स आहेत, इसेन्स ऑफ द कोर्स आहेत. मार्केट स्ट्रक्चर, सेकंड ट्रेडिंग कोर सायकोलॉजी आणि ट्रेडिंग बिझनेस माइंडसेट. तर तर आता या ठिकाणी आपण आपल्या कोर्सला सुरुवात करतोय. तर आपला पहिला जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे व्हॉट इज स्टॉक मार्केट. याच्यामध्ये आपल्याला स्टॉक मार्केट पाहायचं आहे. तर आता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. याच्यामध्ये जो कंटेंट आहे ते काय काय पाहून घ्या. याच्यामध्ये आहे व्हॉट इज एक्सचेंजेस, एक्सचेंज कुठले कुठले आहेत, म्हणजे जसं की NSE आहे, BSE आहे. NSE चा लॉंग फॉर्म होतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSE मीन्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. नेक्स्ट आहे कंपनीज लिस्टेड, कंपनी कुठे, कंपन्यांचं जे लिस्टिंग आहे ते कशाच्या बेसिसवर होतं, तर ते त्यांना जे लिस्ट केलेल्या कंपन्या असतात ते जे शेअर्स असतात त्यांना आपण स्टॉक्स किंवा इक्विटी म्हणतो. देन आहे व्हॉट इज निफ्टी 50, निफ्टी 50 काय आहे, तिचा रोल काय आहे, ती काय काम करते. त्यानंतर बँक निफ्टी काय आहे, हे 2 इंडेक्सेस आहेत, यांचं काम काय आहे, तर हे पाहायचं आपल्या डिटेल्समध्ये व्हिडिओ. आणि लास्ट वन आहे इन्व्हेस्टिंग वर्सेस ट्रेडिंग. तर इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर चला मग आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर बघा, द स्टॉक मार्केट एक्सप्लेन. तर सर्वप्रथम इथे तुम्हाला आता पाहायचं एक्झाम्पल थ्रू हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथे आहे कंपनी एक्स, कंपनी एक्स आहे आणि कंपनी एक्स काय करत आहे की इन्व्हेस्टर्स, कंपनी एक्सला 2 गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे कंपनी एक्स आहे तिला ग्रोथ करायची आहे, तिला अजून डेव्हलपमेंट करायची आहे, तर तिला कॅपिटल पाहिजे, गेट्स मोर कॅपिटल, तिला कॅपिटलची गरज आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. मग कंपनी काय करते, तिच्या जे कॅपिटल आहे तिला शेअर्समध्ये डिवाइड करते आणि ते शेअर्सचं जे डिवायडेशन आहे ते इन्व्हेस्टर्सला अट्रॅक्ट करतात. मग इन्व्हेस्टर्स काय करतात, कंपनीचे शेअर्स खरेदी करतात, इन्व्हेस्ट करतात, गुंतवणूक करतात, बरोबर. आणि एक फंडच्या बाबतीत म्हणजे इन्व्हेस्टर्स कंपनीला फंड प्रोव्हाइड करतात आणि कंपनी इन्व्हेस्टर्सला शेअर्स देते. म्हणजे काय होतात की हे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते कंपनीचे भागीदार बनतात, बरोबर. बघा, इन्व्हेस्टर्स परचेस स्टॉक्स फ्रॉम अ कंपनी विच मेक्स देम पार्ट ओनर्स. ते काय झाले, त्या ओनरशिपचे पार्ट बनले, भागीदारी बनले शेअर्स खरेदी करून. इन एक्सचेंज द कंपनी गेट्स मोर कॅपिटल. आणि कंपनीला काय त्याचा फायदा होतो की कंपनी मोर इन्फ्रास्ट्रक्चर, मोर कॅपिटल त्या माध्यमातून जनरेट करू शकते. कारण की जेव्हा स्टॉकची प्राइस वाढेल तेव्हा कंपनीचं कॅपिटल व्हॅल्युएशन सुद्धा इन्क्रीज होते. हा पॉईंट क्लिअर झाला. त्याच्यानंतर आता जो स्टॉक होल्डर्स आहेत, आता ज्यांच्याकडे स्टॉक्स आहेत कंपनीचे, ते 2 वेजनी पैसा कमवू शकतात. कुठला, पहिला आहे ट्रेड दी स्टॉक्स इन द स्टॉक मार्केट, त्या कंपनीच्या स्टॉक्स मध्ये ट्रेड करून पैसे कमवू शकतात. आणि दुसरा आहे की अर्न डिव्हिडंड्स फ्रॉम द कंपनीज प्रॉफिट. तर कंपनी जे इन्व्हेस्टर्स आहेत, लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स असतात, ते कंपनीला जसं प्रॉफिट होईल त्या प्रॉफिट्स मध्ये त्यांची सुद्धा भागीदारी त्यांना मिळते, ती मिळते डिव्हिडंडच्या स्वरूपात. कंपनी काय करते, यांना डिव्हिडंड देते. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल पाहू. जसं की एखादी कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल एबीसी नावाची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये स्टार्टिंग पासून कंपनीची अशी ग्रोथ झाली आहे, ठीक आहे. हा चार्ट आहे, ग्रोथ चार्ट. आणि याच्यामध्ये कंपनीला सपोज वर्षभरामध्ये हजार करोडचं प्रॉफिट झालं. एक्झाम्पल बघू आपण, 1000 करोडचं कंपनीला प्रॉफिट झालं. आता कंपनी काय करते, या प्रॉफिट्स मध्ये जे शेअर्स होल्डर आहेत त्यांना सुद्धा त्या प्रॉफिट्सचं डिवायडेशन ते कंपनी करत असते. मग यामध्ये काय होते, आता उदाहरणार्थ सपोज एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीकडे 100 शेअर्स आहेत डीमॅट अकाउंटला त्या कंपनीचे. आणि मग ती कंपनी ती जी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स त्यांची जी मीटिंग होते, त्या मीटिंग थ्रू त्यांची एखादी एक इश्यू प्राइस निघते, फॉर एक्झाम्पल 5 रुपये, सपोज 5 रुपये. आणि सपोज एखाद्याकडे 1000 शेअर्स आहेत, ठीक आहे.
आपण इथे 1000 कन्सिडर करू, 1000 शेअर्स आहेत आणि 5 रुपये प्राइस इश्यू झाली की 5 रुपये प्रति शेअर्स असं प्रत्येक इन्व्हेस्टर्सला मिळतील जे शेअरधारक आहेत. तर मग 1000 गुणिले 5 तर 5000 रुपये प्रत्येक इन्व्हेस्टरच्या डायरेक्ट बँक अकाउंटला हे पैसे जमा होत असतात. आणि हे जे रिटर्न्स आहेत, सॉरी, हे जे डिव्हिडन्स मिळते, हे डिव्हिडन्स क्वार्टरली मिळत असते. क्वार्टरली आणि इन द सेन्स काही कंपन्या ह्या एका वर्षात 2 वेळा किंवा एका वर्षात एकदा देतात. पण इन जनरल मोस्ट ऑफ द टाइम्स कंपन्यांचं जे डिव्हायडेशन असतं डिव्हिडन्सचं, हे क्वार्टरली असतं, कारण की कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट येत असतात. त्या उद्देशाने हे क्वार्टरली देतात. आता एका वर्षात क्वार्टर असतात 4 क्वार्टर्स, 3 महिन्याचा एक क्वार्टर असतो, असे एकूण 4 क्वार्टर्स असतात. आणि त्या क्वार्टरली रिझल्टनुसार कंपनीला जर लॉस झाला तर कंपनी डिव्हिडन्स देत नाही. ओके, हा पॉईंट महत्वाचा आहे. जेव्हा कंपनीला प्रॉफिट्स होते तेव्हाच कंपनी डिव्हिडन्स प्रोव्हाइड करते. तर अशा प्रकारचं डिव्हिडन्स इन्व्हेस्टर्सला मिळत असतात. तर आता कळालं तुम्हाला 2 प्रकारचे इन्व्हेस्टर्स पैसे कमवतात. जसं याच्यामध्ये 2 पद्धतीने, एक त्यांच्या स्टॉक्समध्ये ट्रेड घेऊन आणि दुसरं म्हणजे डिव्हिडंडच्या स्वरूपात. एवढं पॉईंट क्लिअर झाले? क्लिअर. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला की आता ही एक सिम्बॉलिक डायग्राम आहे, तर याच्यामधून आपल्याला बघायचं. आता बघा, ट्रेडिंग स्टॉक मार्केटमध्ये फक्त 2 प्रकारचे पार्टिसिपंट असतात. एक असतात बायर्स आणि दुसरे असतात सेलर्स. तिसरा याच्यामध्ये कोणी व्यक्ती नसतो. ऑलराईट. बायर्सचं काम काय आहे? बायर्स काय करतात? बायर्सचं काम काय आहे की मार्केटमध्ये ते स्टॉक्सला बाय करतात आणि डिमांड क्रिएट करतात. मार्केटमध्ये स्टॉक्सला बाय करून डिमांड क्रिएट करतात. उदाहरणार्थ, सपोज एक कंपनी आहे, सपोज XYZ, आणि त्या कंपनीचं जो सध्याची प्राइस आहे, चार्टची प्राइस आहे त्या कंपनीची, सपोज 10 रुपये आहे, कन्सिडर करू, आणि ती प्राइस 10 ची 100 रुपये वाढत गेली. तर याच्यामध्ये बायर्सने काय केलं की बायर्सने डिमांड क्रिएट करत करत कंपनीच्या स्टॉक्सला बाय करत गेले, मार्केटमध्ये डिमांड क्रिएट केली आणि प्राइस वर गेलेली आहे. तर हे केलं बायर्सनी. बायर्सचं काम झालं. बायर्स डिमांड क्रिएट करतात, स्टॉक्सला बाय करत असतात. सेलर्सचं काय काम आहे? सेलर्स काय करतात की उदाहरणार्थ आता हेच बायर्स नंतर सेलर्स बनतात, कारण की 10 रुपयाचा स्टॉक्सचा जो व्हॅल्यू आहे, ती स्टॉकची व्हॅल्यू 100 रुपयापर्यंत गेली आणि मग इथे त्यांना प्रॉफिट बुक करायचं आहे, त्यांना आता या स्टॉक्समधून एक्झिट व्हायचं आहे. तर मग बायर्स काय करतात, इथे इथे सेलर्सची एंट्री होते. म्हणजे इथे काही नव्यानं सेलर्स येतात आणि हे बायर्स आपलं प्रॉफिट बुक करतात. हा पॉईंट क्लिअर झाला. आता याच्यात दुसरा पॉईंट आहे, इंटरेस्टिंग पॉईंट आहे बघा. स्टॉक मार्केटमध्ये 2 प्रकारे पैसा कमवता येतो. एक म्हणजे जसं आपण इथे खाली बाय केलं तर प्राइस 10 रुपयापासून इन्क्रीज होत गेली, 100 पर्यंत वाढत गेली, तर असं वर जेव्हा प्राइस जाते अप ट्रेंडमध्ये तेव्हा पण आपण पैसा कमवू शकतो. आणि प्राइस जेव्हा खाली येत असते, म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट असते, तेव्हा सुद्धा आपण पैसा कमवू शकतो. तर तो कसा? तो 2 फॉर्ममध्ये. एक तर फक्त इन्व्हेस्टर्स त्याला नाही कमवू शकत, त्याला ट्रेडिंगच्या माध्यमातून कमवावं लागणार आहे. एक्झाम्पल सांगतो, तुम्ही पहिले इथे 100 वर तुम्हाला पहिले इथे सेल करावं लागतं. नंतर जेव्हा प्राइस खाली येते, सपोज इथे 50 रुपयावर आली, मग तुम्ही इथे 50 रुपयावर एक्झिट होता, म्हणजे तुम्ही खाली बाय करता, इथे सेल करता वरती आणि खाली बाय करता. तर ही जी प्रोसेस आहे याला सेलिंग म्हणतात. जसं बाईंगच्या माध्यमातून पैसा कमवला जातो, तसेच सेलिंगच्या माध्यमातून सुद्धा. परंतु सेलिंग ही फक्त इंट्राडे मध्ये स्टॉक्समध्ये केल्या जाऊ शकते. आणि जर तुम्हाला डिलिव्हरी मध्ये करायची आहे, लॉंग टर्म मध्ये, सपोज शॉर्ट टर्म मध्ये करायची आहे, तर तुम्हाला फ्युचर्समध्ये त्या स्टॉकचे फ्युचर्स बाय करावे लागतात. म्हणजे तो फ्युचर्स हा जो भाग आहे तो डेरिव्हेटिव्हचा भाग येतो. तर इन्व्हेस्टर्स असे करू शकत नाहीत. इन्व्हेस्टरला फक्त बाईंगच करावे लागते, ते सेल्स नाही करू शकत. ते जेव्हा सेल करतील म्हणजे त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये शेअर संपतील, म्हणजे त्यांनी सेल केले, म्हणजे प्रॉफिट बुक केलं. एवढे पॉईंट क्लिअर झालेत? ठीक आहे. आता ही डायग्राम आहे सिम्बॉलिक, ज्याच्यामध्ये जसं एक्सचेंजेस काम करतात आणि जो सप्लाय आहे, सप्लाय डिमांड, आणि जो मनी आहे तो असा फ्लो होत असतो. तर एवढे पॉईंट क्लिअर झाले तुम्हाला इथे? ओके. देन आहे एक्सचेंजेस. जसं आपण इथे बघितलं, एक्सचेंजेसचं काम काय, की जे लिस्टेड कंपन्या आहेत त्या कंपन्या यांच्या एक्सचेंजेस मध्ये लिस्टेड होत असतात. जसं आता 2 एक्सचेंजेस आहेत मोठमोठाले, मेन एक्सचेंजेस आहेत इंडियातले. एक आहे NSE, ज्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणतात, आणि दुसरा आहे BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. NSE चा जो इंडेक्स आहे तो आहे निफ्टी 50, आणि BSE चा जो इंडेक्स आहे तो सेन्सेक्स आहे. तर एवढे पॉईंट क्लिअर झाले. चला नेक्स्ट पॉईंट बघू आपण. हाऊ डज द स्टॉक मार्केट वर्क. आता आपण इथं स्टॉक मार्केट कशा पद्धतीने वर्क करते ते आपण आता याच्यामध्ये पाहणार आहोत. आता बघा, सर्वप्रथम आपण बघितलं की कंपन्याच, ठीक आहे, सगळ्यात पहिला रोल येतो कंपन्यांचा.
आणि त्या कंपन्या काय करतात, पहिले त्या कंपन्यांना ग्रोथ करायची. आता इथे एक सिक्वेन्शियल प्रोसेस बघा कशी होते. सर्वप्रथम कंपन्यांना ग्रोथ करायची आहे. कंपन्यांना ग्रोथ साठी त्यांना कॅपिटल पाहिजे, कॅपिटलची नीड आहे. त्यांच्यात इन्व्हेस्टर्सची गरज आहे, त्यांना इन्व्हेस्टर्स हवे आहेत. तर मग ते काय करतात, त्यांना स्टॉक एक्सचेंजमध्ये त्यांना लिस्ट करायचं आहे स्वतःला. म्हणजे ते त्यांचे शेअर्स, त्यांचं कॅपिटल जे आहे ते शेअर्समध्ये डिवाइड करतील, मॅक्झिमम इन्व्हेस्टरला ते अट्रॅक्ट करतील आणि कॅपिटल इन्क्रीज करतील. तर मग त्यासाठी पहिले प्रोसेस काय, की त्यांना IPO काढावा लागतो कंपन्यांना, ज्याचा लॉंग फॉर्म होतो इनिशियल पब्लिक ऑफरिंग, दॅट इज IPO. ते IPO तयार करतात, सेबी थ्रू ते सगळी प्रोसेस होत असते. आणि मग ते काय करतात, वेअर द इन्व्हेस्टर्स बीड फॉर द स्टॉक्स. मग इन्व्हेस्टर्स येतात, बीड करतात, ठीक आहे, त्याच्यात, अँड द कंपनी इश्यू स्टॉक विथ अ लॉटरी. मग ते कंपनी त्यांना काय करते, स्टॉक्स इश्यू करते लाईक अ लॉटरी. मग कंपन्यांचं स्टॉक एक्सचेंजेस मध्ये लिस्टिंग होतं. आता पहिला त्या लिस्ट झाल्या, आल्या इथे. आता एक्सचेंजेस मध्ये तुम्हाला माहिती आहे, 2 एक्सचेंजेस आपण आताच बघितले, कुठले आहेत, एक NSE आणि सेकंड BSE. कंपनी लिस्ट झाली स्टॉक एक्सचेंजेस मध्ये. तर मग तिथे काय झालं, की ओपन फॉर बाईंग अँड सेलिंग बाय इन्व्हेस्टर्स. मग कंपनीचे स्टॉक्स तिथे आले, की आता इन्व्हेस्टर्स फ्री झाले, एक तर ते स्टॉक्सला बाय करू शकतात, सेल करू शकतात, राईट. आता स्टॉक एक्सचेंजेस आणि देन रिटेल इन्व्हेस्टर, जसं की रिटेल इन्व्हेस्टर किंवा आपण रिटेल ट्रेडर, आपण आणि या स्टॉक एक्सचेंजेस मध्ये सगळ्यात मेन रोल कोणाचा आहे, ब्रोकर्सचा. ब्रोकर सगळ्यात मेन रोल याच्यात निभावतात. त्यांचं काम काय आहे, की एक प्लॅटफॉर्म, एक ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग प्लॅटफॉर्म तयार करून देणे, जेणेकरून रिटेल इन्व्हेस्टर्स किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे कोण, की जे मोठमोठे इन्व्हेस्टर्स असतात. सपोज जसं की आपल्या इकडे LIC शी संबंधित कंपन्याज आहेत, किंवा जे फंड मॅनेजर्स असतात, किंवा फंडिंग इन्स्टिट्यूट आहेत, जसं आपल्या इकडे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन म्हणतात, किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात, की हे मोठाले इन्व्हेस्टर्स किंवा मग आपण रिटेल ट्रेडर्स किंवा इन्व्हेस्टर्स यांना एक अपॉर्च्युनिटी किंवा एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करण्याचं काम असते ब्रोकरचं. आता तुम्हाला माहिती आहे, की ब्रोकर्स, मग त्यासाठी ब्रोकर्स आहेत, जसं एंजल वन आहे, जिरोदा आहे, अपस्टॉक आहे, त्यानंतर फायर्स आहेत. तर यांचं काम आहे, की एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून देणे. मग ब्रोकर्स फॅसिलिटेट द इन्व्हेस्टर टू प्लेस बाय अँड सेल ऑर्डर्स. मग आपण त्या माध्यमातून बाय आणि सेल ऑर्डर करून ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करू शकतो, देम टू द एक्सचेंजेस. क्लिअर झाला एवढा पॉईंट. आणि लास्टला, इन्व्हेस्टर्स प्लेस सेल बाय ऑर्डर अँड अर्न ऑर लूज मनी डिपेंडिंग ऑन द स्टॉक प्राइसेस ऍट द टाइम ऑफ देअर ट्रान्झॅक्शन्स. तर हे मग त्या वेळेचं त्यांच्या ट्रान्झॅक्शन्सनुसार त्यांना आउटकम मिळतं. पण एकंदरीत हाऊ डज द स्टॉक मार्केट वर्क्स, हे स्टॉक मार्केट कसं वर्क करतं, एवढे पॉईंट क्लिअर झाले तुमच्या इथे. बघा, आता याच्यात पाहायचं, की आपल्याला पार्टिसिपेंट्स कोण कोण आहेत स्टॉक मार्केटमध्ये. आता हे तर आपण पार्टिसिपेंट बघितलेच, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल असतो सेबीचा. आता सेबी कोण आहे, सेबी आहे, सेबीमध्ये आपली सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीचा लॉंग फॉर्म होतो. सेबीची स्थापना 1988 मध्ये झाली, नंतर तिला 1992 मध्ये स्टॅट्युटरी पॉवर मिळालेली आहे. सेबीचं काम काय, की संपूर्ण स्टॉक मार्केट सेबी कंट्रोल करते. म्हणजे पूर्वी जसं हर्षद मेहताचा स्कॅम झाला, हर्षद मेहताच्या स्कॅमच्या वेळेस सेबी किंवा असं एक कोणती अथॉराइज बॉडी नव्हती जी स्टॉक मार्केटला रेग्युलेट करायची. त्या स्कॅमच्या नंतर मग सेबी आली. सेबीच्या अंडर खाली आता सेबीच्या कंट्रोलमध्ये संपूर्ण स्टॉक मार्केट आहे. सेबी रेग्युलेट करते, सगळा रेकॉर्ड ट्रॅक करते. आणि ही जी सेबी बॉडी ती ही मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंतर्गत येते. त्यामुळे आपले जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात ते सगळाचा सगळा डाटा सेबीकडे असतो. त्याच्यानंतर आपल्याला जो प्रॉफिट्स मिळतात किंवा आपले जे प्रॉफिट्स आणि लॉसेस होतात ते सगळे टॅक्स, ब्रोकरेज आणि सेबीचे चार्जेस कटून आपल्यापर्यंत येतात. म्हणजे याच्यामध्ये कुठलाच इलिगल असं ट्रान्झॅक्शन होत नाही, सगळं लिगल आहे. आणि आपल्याला मिळणारा जो प्रॉफिट आहे तो संपूर्ण लिगल आहे आणि टॅक्स वगैरे सगळं कटून येतो. तर त्याचे ईमेल थ्रू जे आपण ब्रोकर यूज करतो, जसं जिरोदा असेल, अपस्टॉक असेल, त्यांच्या ईमेल थ्रू सगळी आपल्याला ती कॉन्ट्रॅक्ट नोट येत असते. तर हे सगळं काम सेबीचं आहे. क्लिअर झालं, सेबी तुम्हाला कळाली. त्याच्यानंतर ब्रोकर्स. आणि सेबी काय करते, काही रिटेल इन्व्हेस्टर्स किंवा ट्रेडर्स ज्यांना काही नुकसान झालेत किंवा काही त्यांच्यासोबत इनजस्टिस झालं असेल, त्या सगळ्यांचं सुद्धा निराकरण किंवा त्यांना जस्टिस देण्याचं काम सुद्धा सेबी करते. ओके, क्लिअर झाला पॉईंट. त्यानंतर ब्रोकर्सचं आपण बघितलं, ब्रोकर्सचं काम काय आहे, प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून देणे. आणि ब्रोकर्सला जे काही ब्रोकरेज मिळते त्या ब्रोकरेज हे त्यांचं प्रॉफिट असतं, त्यावरती ब्रोकर्स काम करत असतात. त्यानंतर आपण एक्सचेंजेस बघितले, स्टॉक एक्सचेंजेस, जसं NSE आणि BSE आहे.
आणि इन्व्हेस्टर अँड ट्रेडर्स फायनली. तर हे आहेत सगळे स्टॉक मार्केटचे पार्टिसिपेंट्स. आय होप इथपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल. हे बऱ्यापैकी बेसिक आहे, परंतु हे अतिशय महत्वाचं आहे. यातले बारीक बारीक कंटेंट माहीत असणं, कारण की काय होते, जसं आपण कोर्समध्ये किंवा एकंदरीत या करिअरमध्ये समोर जातो, तर प्रत्येक पॉईंट हा क्लिअर असणं महत्वाचं आहे. उद्या कुठे लॅकेज किंवा गॅप राहून त्याचा कुठे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडायला नको. तर आय होप एवढे तुम्हाला पॉईंट क्लिअर झाले असतील. नसतील समजले तर पुन्हा व्हिडिओ रिपीट पहा. इथपर्यंत पॉईंट बघा. निफ्टी 50 आपल्याला आता याच्यामध्ये पाहायचं आहे. जसं की आपण आता बघितलं की एक्सचेंजेस आहेत NSE आणि BSE. NSE मध्ये निफ्टी 50 येते आणि BSE मध्ये येतात सेन्सेक्स. तर निफ्टी 50 हा एक इंडेक्स येतो NSE च्या अंतर्गत. तर द निफ्टी 50 इज अ बेंचमार्क Indian stock market index that represent the weighted average of 50 of the largest Indian companies listed on the National Stock Exchange. It is one of the two main stocks indices used in India, the other being the BSE exchange. बघा, निफ्टी 50 काय आहे, तर भारतातल्या ज्या टॉप मोस्ट 50 कंपनीज आहेत, त्या 50 लार्जेस्ट कंपन्यांचं जे लिस्टिंग आहे ते निफ्टीच्या अंतर्गत झालेलं आहे. ठीक आहे. ह्या 50 कंपन्या कशाच्या आधारावरती आहेत? कॅपिटल व्हॅल्युएशनच्या आधारावरती आहेत. यांचं कॅपिटल व्हॅल्युएशन हे टॉप मोस्ट आहे. त्या अशा टॉप मोस्ट 50 कंपन्यांचं लिस्टिंग निफ्टीच्या अंतर्गत केल्यामुळं यांना निफ्टी 50 असं म्हणतात. म्हणजे निफ्टीचे 50 स्टॉक्स असं निफ्टी 50 आहे. आणि ह्याच्यामध्ये टॉप मोस्ट कंपन्या, जसं उदाहरणार्थ आपण इथे बघितले की सगळ्यात पहिली आहे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी, जिचं वेटेज आहे 12.94%, सॉरी 12.94%, आणि जी ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीच्या अंतर्गत येते. याला इंडस्ट्री किंवा आपण सेक्टर सुद्धा म्हणू शकतो, या सेक्टरच्या अंतर्गत येतात. तर ह्या अशा टॉप 50 मोस्ट टॉप 50 कंपन्या आहेत. तर याच्यामध्ये रिलायन्स फर्स्ट आहे, त्यानंतर HDFC बँक सेकंड, त्यानंतर इन्फोसिस हे IT च्या अंतर्गत येते, त्यानंतर ICICI बँक आहे फायनान्शियल सर्व्हिस, देन हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, दॅट इज HDFC फायनान्स सर्व्हिसच्या अंतर्गत येते. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस IT च्या अंतर्गत, कोटक महिंद्रा बँक फायनान्शियल सर्व्हिस असे, त्यानंतर ITC. तर असे एकूण 50 स्टॉक्स आहेत. 50 स्टॉक्स इकडे वेटेज दिलेलं आहे. ओके. आणि यांचं सेक्टर दिलेलं आहे. तर वेटेजचं तरी एवढं काही त्याचं महत्व नाही आहे, परंतु हे 50 स्टॉक तुमचे पाठ असायला पाहिजे. तुम्हाला माहित असायला पाहिजे की हा स्टॉक निफ्टी 50च्या अंतर्गत येतो किंवा नाही. हे 50 स्टॉकच तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करताना आणि नंतर इंट्राडे ट्रेडिंग करत असताना अतिशय उपयोगी ठरणार आहेत. कारण की याच 50 स्टॉकमध्ये व्हॉल्यूम आहे, याच 50 स्टॉकमध्ये जास्त पार्टिसिपेंट असतात. व्हॉल्यूम असल्यामुळे त्याच्यामध्ये लिक्विडिटी असते. लिक्विडिटीचा इश्यू त्याच्यामध्ये येत नाही. जेव्हा म्हटलं तेव्हा तुम्हाला कुठल्याही भावावरती, कुठल्याही प्राइसवरती बाय किंवा सेल करता येते. काही जे चीप स्टॉक असतात, जे निफ्टी 50च्या आत येत नाहीत, एकदम स्मॉल कॅपिटल कंपन्यांचे स्टॉक असतात, त्याला स्मॉल कॅप्स म्हणतात. ते चीप 1 ते 5 रुपयाचे असतात किंवा बिलो 5 रुपीज असतात किंवा बिलो 10 रुपीजचे स्टॉक असतात. त्याच्यामध्ये ट्रेडिंग किंवा थोडं इन्व्हेस्टिंग करणं फार टफ असतं, कारण की ते स्टॉक्स व्हॉल्यूम, त्यांच्यामध्ये व्हॉल्यूम कमी असतो, लिक्विडिटी नसते. एकदा स्टॉक बाय केल्याच्या नंतर आपल्याला सेलर सापडत नाही. परंतु हे निफ्टी 50चे स्टॉक्स आहेत, हे ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करण्यासाठीच आहेत. तर हे टॉप मोस्ट 50 कंपन्यांचे स्टॉक्स आहेत. एवढा पॉईंट क्लिअर झाला. तर हे आहेत 25 आणि नेक्स्ट हे 50, 26 to 50 स्टॉक्स. तर हे संपूर्ण स्टॉक्स तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवायचे आहेत. ठीक आहे, विथ इंडेक्स. त्यांचं जे कुठल्या याच्या सेक्टरमध्ये येतात त्या सेक्टर वाईज तुम्हाला ते स्टॉक्स लिहून ठेवायचे आहेत. क्लिअर झाले पण. जसं अल्ट्राटेक सिमेंट कन्स्ट्रक्शन मटेरियलच्या अंतर्गत येतो, टाटा महिंद्रा IT च्या अंतर्गत, नेस्ले इंडिया FMCG येतो, त्यानंतर विप्रो IT च्या अंतर्गत. तर कुठला स्टॉक आणि त्याचं सेक्टर हे पाठ असायला पाहिजे. जेव्हा केव्हा तुम्हाला हे, केव्हा याचा फार मोठा बेनिफिट नंतर होईल, जेव्हा तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात करसाल. तुम्हाला न्यूज ट्रॅक करावं लागतात. जेव्हा तुम्ही न्यूज पाहता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल, फॉर एक्झाम्पल मेटल संबंधित काही न्यूज सुरू आहे, इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट संबंधित काही ग्लोबल न्यूज आहे, त्याचा इम्पॅक्ट इंडियन मार्केटवरती पडू शकतो. तर मग मेटल सेक्टरमध्ये कुठले स्टॉक येतात, जसं की JSW स्टील, टाटा स्टील, तर यांच्यावरती काय इम्पॅक्ट पडणार आहे, तो इम्पॅक्ट आपल्याला लक्षात येऊ शकतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण न्यूजचा अभ्यास करू किंवा न्यूज ट्रॅक करू, ग्लोबल न्यूजचा जे सिच्युएशन आहे ते इंडियाच्या मार्केटवरती पडतेच. तर त्यामुळे तुम्हाला सेक्टर्स आणि त्यांचे स्टॉक्स हे माहीत किंवा पाठच असायला पाहिजे.
जेवढे तुमचे स्टॉक्स तुम्ही रेग्युलर रीड करसाल, ट्रेड घेसाल, पाठ करसाल, तेव्हा तुमच्या लक्षात येतील. त्यामुळे हे सगळं तुम्हाला नोट्समध्ये नोट डाऊन करायचे आहेत. याचा तुम्हाला बेनिफिट होईल. क्लिअर झाले एवढे पॉईंट? आता आपल्याला बघायचं आहे बँक निफ्टी. तर निफ्टी 50 कळाली तुम्हाला, निफ्टीचं काय काम आहे, निफ्टीचे स्टॉक्स कुठले तेही कळाले. आता पाहायचं आपल्याला बँक निफ्टी. तर बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टी रिप्रेझेंट द 12 मोस्ट लिक्विड अँड लार्ज कॅपिटलाइज स्टॉक्स फ्रॉम द बँकिंग सेक्टर विच ट्रेड ऑन द नॅशनल स्टॉक एक्सचेंजेस, दॅट इज NSE. बँक निफ्टी काय आहे की तसे सेम निफ्टी सारखंच आहे की बँक निफ्टीच्या अंतर्गत 12 टॉप मोस्ट भारतातल्या बँक्स येतात. त्या बँकांचं जे एक ग्रुप आहे, ठीक आहे, आपण कन्सिडर करू ग्रुप, म्हणजेच त्याला म्हणायचं बँक निफ्टी. क्लिअर झाला पॉईंट? आता ते कुठले आहेत, तर आता ते बँक निफ्टी कन्स्टिट्यूएंट आपल्याला बघायचे. बघा, सगळ्यात पहिलं आहे HDFC बँक लिमिटेड. HDFC बँक लिमिटेडचं वेटेज सगळ्यात जास्त आहे, 28.77%. म्हणजे HDFC बँकच या निफ्टी बँकला लीड करते, मोस्ट वेटेज हिचं आहे. देन आहे ICICI बँक, थर्ड वन आहे ॲक्सिस बँक, नंतर आहे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, देन आहे स्टेट बँक ऑफ इंडिया दॅट इज SBI, नंतर इंडसइंड बँक लिमिटेड, देन फेडरल बँक, देन आहे RBL बँक, नंतर येस बँक, नंतर बँक ऑफ बडोदा, नंतर पंजाब नॅशनल बँक, नंतर IDFC फर्स्ट बँक. तर या सगळ्या बँकांचं वेटेज या बँक निफ्टीच्या अंतर्गत येते. बँक निफ्टीच्या अंतर्गत या सगळ्या बँक्स येतात, म्हणून याला बँक निफ्टी म्हणतात. म्हणजे निफ्टीचा असा ग्रुप ज्यामध्ये सगळ्या इंडियन टॉप मोस्ट 12 बँक्स येतात. क्लिअर झाला पॉईंट? आणि त्यांचं वेटेज आहे. तर हेही तुम्हाला तुमच्या नोट्स मध्ये लिहायचं आहे की बँक निफ्टी आणि बँक निफ्टीत येणारे जे बँकिंग कंपोनंट्स. क्लिअर झाला एवढा पॉईंट? आय होप तुम्हाला इथपर्यंत आता लास्ट टॉपिक पाहायचा आपल्याला, इन्व्हेस्टिंग वर्सेस ट्रेडिंग, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग यातला मेजर डिफरन्स काय आहे, कुठले कुठले अप्रोच आणि याला पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे, कम्प्लिटली वेगळा आहे. तर ट्रेडिंग वर्सेस इन्व्हेस्टिंग. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे गोलशी संबंधित. बघा, ट्रेडिंग इज जनरेटिंग रिझल्ट्स विदिन ऑप्टन बाइंग अँड सेलिंग, अँड इन्व्हेस्टिंग इज टू स्टेडीली बिल्ड वेल्थ ओव्हर पिरियड ऑफ टाइम. आता याच्यात मेन डिफरन्स काय अप्रोचचा? ट्रेडिंग हा शॉर्ट टर्म अप्रोच आहे, इन्व्हेस्टिंग हा लॉंग टर्म अप्रोच आहे. ट्रेडिंग मध्ये काय करतो आपण, जसं उदाहरणार्थ आज एखादी पोझिशन घेतली, आजची डेट आहे 19, आज एखादी तुम्ही ट्रेड घेतला, तर तो ट्रेड तुम्ही मॅक्स टू त्याला तुम्ही 1 दिवस किंवा 2 दिवस किंवा 1 वीक होल्ड करू शकता. आणि तुमचं जे टार्गेट आहे, सपोज तुम्हाला 10% टार्गेट या ट्रेडमधून घ्यायचं आहे आणि तुमचं 30 तारखेपर्यंत, महिन्याच्या एंड पर्यंत तुम्हाला तुमचे 10% टार्गेट मिळालं, तर तुम्ही एक्झिट होता. तर म्हणजे शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, म्हणजे तुम्ही ट्रेड इनिशिएट केल्याच्या नंतर 1 वीक, 1 मंथ किंवा 2 मंथ, 3 मंथ, विदिन 12th मंथ, म्हणजे 12 महिन्याच्या पूर्वी केव्हाही तुम्ही एंट्री किंवा एक्झिट करू शकता. शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये जे काही ट्रान्झॅक्शन किंवा जे ट्रेड केला जातो त्याला ट्रेडिंग मध्ये ते कन्सिडर केलं जातं. पण इन्व्हेस्टिंग जो प्रकार आहे तो वेगळा आहे. इन्व्हेस्टिंग मध्ये काय की लॉंग टर्म अप्रोच आहे. सपोज उदाहरणार्थ तुम्ही एक ट्रेड घेतलेला आहे, सॉरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे एखाद्या स्टॉकमध्ये. स्टॉकचं नाव आहे सपोज ABC, आणि हा जो ग्राफ आहे हा लक्षात घ्या. इकडे आहे प्राइस, इकडे आहे प्राइस, आणि इकडे आहे टाइम पिरियड. तर इथे सपोज इथे कन्सिडर करू 1 इयर, 2 इयर, 3 इयर, 4 इयर आणि लास्टला 5 इयर. आणि इकडे प्राइस आहे 100 रुपीज, देन 500 रुपीज अँड देन 1000 रुपीज. तर मग जेव्हा इन्व्हेस्टर्सनी इथे 100 रुपीजवर स्टॉक्सला बाय केलं आणि इन्व्हेस्ट केलं, आणि स्टॉक हा स्टेडीली त्याचे अप्स डाऊन असा पॅटर्न बनवत 5 वर्षात तो 1000 रुपयापर्यंत गेला. तर मग बायर्सला कसं आहे, सॉरी जे इन्व्हेस्टर्स आहेत त्या इन्व्हेस्टर्सला काय आहे की त्यांना स्टेडीली त्यांचं जे वेल्थ आहे ते बिल्ड होत चालली, की इन्व्हेस्टिंग इज टू स्टेडीली बिल्ड वेल्थ ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. जो काही टाइम स्पॅन आहे 5 इयर किंवा त्यापेक्षाही जास्त असेल, 5 किंवा 6-7 वर्ष, तर हळूवारपणे त्यांचं जे त्यांना रिटर्न आहे किंवा जी वेल्थ आहे ती बनते. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं म्हणजे की इन्व्हेस्टिंग हा एक झाड लावण्यासारखा प्रकार आहे, की ज्या पद्धतीने तुम्ही झाड लावता तर ते दीर्घकाळानं 5 वर्ष 10 वर्षाच्या नंतर ज्या पद्धतीने फळ देतं, सेम त्या पद्धतीने इन्व्हेस्टिंग आहे. हळूवारपणे तुम्हाला रिटर्न येतं.
परंतु ट्रेडिंग मध्ये जे आहे ते इन्स्टंट आहे. इन्व्हेस्टिंग मध्ये तुम्हाला इन्स्टंट प्रॉफिट मिळत नाही, हा मेजर डिफरन्स आहे. आणि ट्रेडिंग मध्ये तुम्ही जे ट्रेड करता ते तुम्हाला डेली बेसिसवर, वीकली बेसिस किंवा मंथली बेसिसवर किंवा मोर दॅन मंथ ट्रेडिंगच्या मार्फत तुम्हाला रिटर्न किंवा पैसे तुम्ही कमवू शकता. पहिला पॉईंट क्लिअर झाला. देन नेक्स्ट आहे बिलीव्ह. शेअर प्राइस विल मूव्ह इन डायरेक्शन टू अचीव वेल्थ अँड द कंपनी विल परफॉर्म वेल इन फ्युचर. आता ट्रेडिंग मध्ये काय होते, ट्रेडिंग मध्ये कंपनी किंवा स्टॉक जो आहे त्या कंपनी किंवा त्याचं जे परफॉर्मन्स आहे त्यावरती जास्त भर नाही दिला जात. ट्रेडिंग मध्ये जास्त भर हा फक्त आणि फक्त प्राइसवर दिला जातो, की प्राइसचं डायरेक्शन काय आहे, प्राइसची मोमेंटम काय आहे आणि प्राइस कशी बिहेव करायली, हे सगळं फोकस असतो ट्रेडिंग मध्ये. परंतु अपोजिट आहे त्याच्या इन्व्हेस्टिंग मध्ये. इन्व्हेस्टिंग मध्ये द कंपनी विल परफॉर्म वेल इन द फ्युचर. तर कंपनीचं परफॉर्मन्स कसं आहे, कंपनीचे त्याचं अकाउंटिंग कसं आहे, त्यांचे डिसिजन्स कसे आहेत, त्यांची मीटिंग्स कसे होत आहेत, त्यांचा प्रॉफिट ग्रोथ, ते सगळं जे आहे त्याचे चेक्स अँड बॅलन्सेस वगैरे त्या सगळ्या गोष्टी कंपनीच्या चेक केल्या जातात. तर इन्व्हेस्टर्स ते कंपनीवरती जास्त फोकस असतो. स्टॉक प्राइस त्यांना माहिती, कंपनी जर चांगली असेल, जसं व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग असतं, वॉरन बफेट सर ज्या पद्धतीने व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करतात सेम त्या पद्धतीने, की जसं कंपनीचं व्हॅल्युएशन चांगलं असेल, कंपनी मध्ये प्युअर व्हॅल्यू असेल, तर ऑब्व्हियसली प्राइस मध्ये पण व्हॅल्यू येईल, प्राइस इव्हेंच्युअली ती फर्दर वाढेलच. हा जो थॉट आहे तो इन्व्हेस्टिंग मध्ये असतो. परंतु ट्रेडिंग मध्ये नाही. ट्रेडिंग मध्ये संपूर्ण फोकस प्राइसवर असतं आणि इन्व्हेस्टिंग मध्ये संपूर्ण फोकस हा फक्त आणि फक्त कंपनीवर असतो, कंपनीच्या परफॉर्मन्स वरती. ओके, प्रॉफिट्स. थर्ड वन पॉइंट आहे बाईंग शेअर्स ऍट लोअर प्राइस अँड सेलिंग हाय. जसं स्टॉक मध्ये आपण करतो की स्टॉक्स शेअर्स आपण लो प्राइसवर बाय करतो आणि हाय प्राइसवर सेल करतो. किंवा ट्रेडिंग मध्ये तुम्हाला मी सांगितलं की उलट सुद्धा करता येते, वरच्या भावावरती हायर प्राइस वरती आपण सेल करू शकतो आणि जेव्हा प्राइस खाली येते तेव्हा आपण बाय करू शकतो. ज्यावेळेस आपला ट्रेडिंगचा जो काही पुढे टॉपिक्स आहे त्यामध्ये आपण डिटेल्स बघू ते. त्याच्यानंतर प्रॉफिटच्या बाबतीत इन्व्हेस्टिंग मध्ये आहे रिइन्व्हेस्टिंग प्रॉफिट्स अँड डिव्हिडन्स. आता तुम्हाला मी डिव्हिडन्सचा कन्सेप्ट सांगितला, डिव्हिडन्स तुम्हाला कळालाय. सपोज डिव्हिडन्स मध्ये काय आहे की इथे फॉर एक्झाम्पल 100 रुपयावरती इन्व्हेस्टर्स आले आणि त्यांनी बाय केलं आणि त्यांना 500 रुपयावरती इथे चांगलं प्रॉफिट आलं. मग काही इन्व्हेस्टर्सनी काय केलं, 500 रुपयावरती त्यांच्याकडे सपोज 100% पैकी त्यांनी काय केलं, 50% शेअर्स इथे सोल्ड केले, विकले, म्हणजे प्रॉफिट बुक केलं. आणि पुन्हा जेव्हा प्राइस अशी खाली आली, सपोज समजा 500 आणि ही सपोज ऑलमोस्ट 300 किंवा 350च्या आसपास प्राइस आली, तेव्हा त्यांनी काय केलं, पुन्हा रिइन्व्हेस्ट केलं. म्हणजे जो काही पैसा होता त्यांनी पुन्हा त्यात इन्व्हेस्ट केला. पुन्हा लोअर प्राइस दिसली, पुन्हा प्राइस बाय केली आणि पुन्हा प्राइसने मग फर्दर डायरेक्शन घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने इन्व्हेस्टर काय करतात, रिइन्व्हेस्ट करतात, त्यांचं प्रॉफिट्स बुक करतात, पुन्हा प्राइसची एक चांगली अपॉर्च्युनिटी दिसली, प्राइस खाली आली, पुन्हा लोअर प्राइस मध्ये बाय करतात किंवा मग त्यांना डिव्हिडंडच्या मार्फत सुद्धा कंपनीकडनं रिटर्न येत राहतात. क्लिअर झाला एवढा पॉईंट. लास्ट वन आहे होल्डिंग्स. आता हे तर तुम्हाला माहितीच सांगितलंच आहे मी स्टार्टिंगलाच की शॉर्ट पिरियड ऑफ टाइम ट्रेडिंग ही फक्त आणि फक्त शॉर्ट पिरियड ऑफ टाइम साठीच असते आणि इन्व्हेस्टिंग जी आहे ती लॉंग पिरियड ऑफ टाइम साठी होते. तर एकंदरीत इन्व्हेस्टिंग वर्सेस ट्रेडिंग आणि त्याचा मेजर डिफरन्स आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण जो पहिल्या टॉपिकचे जे कंटेंट होते ते या ठिकाणी संपलेले आहेत. आपण एकदा रिकॅप घेऊया. सर्वप्रथम आपण बघितलं व्हॉट इज स्टॉक मार्केट, स्टॉक मार्केट काय आहे, कसं वर्क करतं. त्याच्यानंतर बघितलं आपण त्यामध्ये एक्सचेंजेस कुठले आहेत, जसं की NSE आणि BSE यांना आपण सविस्तर बघितलं. नंतर कंपनीज कशा प्रकारे ते कंपनी लिस्ट करतात IPOच्या माध्यमातून ते सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर स्टॉक्स इक्विटी हे पण बघितलं आपण. त्यानंतर व्हॉट इज निफ्टी 50 आणि बँक निफ्टी काय आहेत, यामधले कंपोनंट्स कुठले आहेत ते पण सविस्तर पाहिलं. आणि लास्ट वन आपण बघितला इन्व्हेस्टिंग वर्सेस ट्रेडिंग, हा एक टॉपिक आपण याच्यामध्ये डिटेल्स कव्हर केला. तर या टॉपिकमध्ये जे काही तुमचं काही क्युरी असेल किंवा काही एखादा प्रॉब्लेम जो तुम्हाला समजला नाही तर तुम्ही तो टेलिग्रामवरती मला कळवा ग्रुपमध्ये, किंवा या व्हिडिओ तुम्हाला काही टॉपिक अजून तुम्हाला नाही लक्षात आले तर तुम्ही रिपीटेडली हा व्हिडिओ पुन्हा पाहू शकता. आणि या व्हिडिओत असणाऱ्या सगळ्या नोट्स तुम्हाला काढणं कंपल्सरी आहे. तर या नोट्स तुम्हाला काढायच्या आहेत. तर या ठिकाणी आता आपण पहिला व्हिडिओ संपलाय, थांबू. थँक्यू.